ए थांब थांब, काय झालं? अगं असाइनमेंट करायला चाललीस आहे ना, म्हणजे सुट्टे केस ठेवून शायनिंग माराय कुठे चालली? पहिली ती केसाची वेणी घाल. अगं मम्मी नको, राहू दे, असंच ठीक आहे. बोलली ना वेणी बांध, नाही तर इकडे ये, मी बांधून देते. आता बघ वेणी घातल्यावर किती केस छान दिसतात. पण काय ग, पहिली वेणी किती तुझी पातळ यायची, आता जाड छान येते ग. मला पण ग हे सुट्टे केस अजिबात आवडत नाही. वेणी घातलं की कसं छान, पण कशी बुद्धी सुचली मी केस कापले, केस पण लांब होत नाही आणि वेणी पण घालते. अगं मम्मी तू टेन्शन कशाला घेतेस? माझे हे जाड केस होण्यासाठी मी काय वेगळं नाही करत. मी फक्त माझ्या खोबरेल तेलामध्ये आळशीचा जेल मिक्स करते. आळशीचं जेल? हो, आणि हे जेल ना मी घरी बनवून पण बघितलं, पण कधी ते ओव्हर बॉईल होतं, कधी खूप चिकट होतं, अजिबात कामाचं नाही. शेवटी मी हा रेडीमेड आळशीचा जेल वापरायला लागली, एकदम घरच्या सारखा आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी. अगं माझे पण केस मला लांब करायचे आहेत, मग हा जेल माझ्या केसांवर वापरून बघूया का? हो चालेल ना. हे आहे आल्स गुडनेसचं फ्लॅक्सीड जेल. ह्याचं टेक्स्चर स्मूथ आणि सॉलिड असून हेअर ग्रोथ साठी हे जेल म्हणजे गेम चेंजर आहे. हे जेल बनवायला अगदी सिंपल आहे. एका बाउल मध्ये फ्लॅक्सीड जेल घेऊन त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या अमाऊंट मध्ये खोबरेल तेल ऍड करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला एक नॉन स्टिकी, स्मूथ आणि कन्सिस्टंट असा मिक्सचर तयार झालेला मिळेल. हेअर वॉश करायच्या आधी हा तयार झालेला मिक्सचर तुमच्या रूट्स पासून ते हेअर लेंथ पर्यंत व्यवस्थित पोर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मसाज करून 30 मिनिट्स तसंच ठेवून द्यायचं आहे. आपण फक्त ऑइल लावून हेअर वॉश केल्यानंतर आपले केस थोडे स्टिकी राहतात, पण ह्या जेल मध्ये कोकोनट ऑइल मिक्स केल्यामुळे हेअर वॉश करताना केस अजिबात स्टिकी न राहता व्यवस्थित वॉश होऊन निघतात आणि केस सिल्की सुद्धा राहतात. हे जेल मी गेल्या 3 महिन्यांपासून कंटिन्युअस यूज करत आहे आणि त्यामुळे माझे केस लांब होऊन जाड सुद्धा झाले आहे. आळशीचं जेल आपले रूट स्ट्रॉंग करतं, फ्रीज कंट्रोल करतं, केस लांब आणि जाड करण्यासोबतच सिल्की आणि शायनी सुद्धा करतं. ह्या फ्लॅक्सीड जेलच्या फर्स्ट यूज नंतरच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये डिफरन्स दिसून येईल. तुम्हाला पण जर जाड, लांब आणि सिल्की केस हवे असतील तर हे जेल एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही परचेस करू शकता.